ते पुन्हा एकदा येणार आहोत ओव्हर टू कॉम्बॉक्स. सो थँक्यू प्रशांतजी. वळूया मॅच कडे. हो हो, सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाज आपण आशिष मेहरुल कालच्या दिवसामध्ये प्रभावी महाराजांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. तोच आजही मात्र त्याच पद्धतीची स्टार्ट देताना आशिष पुढचा चेंडू. ओ यावेळेला पुल हा मिसटाइम शॉट मध्ये कन्वर्ट झालाय आणि तिथे पहिला धक्का लागताना चिराग बारी या ठिकाणी OUT आउट गॉन. आणि ज्या खेळासाठी आपण आशिष मेहरोला ओळखले जातात त्याच पद्धतीनं गोलंदाजी ऑल इंडिया ओपन मध्ये नेहमीच ज्या खेळाडूला आपण पाहिलंय तो आता पहिले षटक आता तो एक गडी बाद एक धावा. फिशरमॅन दांडागाडीचा संघ खेळतोय. आपल्याच परिसरातील खेळाडू आज चांगली कामगिरी करून ते देखील इथे पोहोचलेत. आशिष मेहरोल पुन्हा एकदा सज्ज होतील या षटकातील शेवटचा चेंडू. पुढे डान्सिंग डाऊन द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट आले ते मुसद्दीक कोण खेळाडू आहेत आणि शेवटचे चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावल गर्दी एक गडी बाद एक. उल्लेख केला होता जेव्हा संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्गाचा तुम्ही उल्लेख केला होता. पण आता बघा आता तुडुंब भरलेला आहे. म्हणजे जे रिझर्वेशन वाले तेही आले आहेत, चालू तिकीट काढून तेही आले आहेत आणि आता काही काना ते स्टँडिंग मध्ये राहावं लागलंय उभं राहून. ही खासियत आहे एबी ट्रॉफीची, ही लोकप्रियता आहे एबी ट्रॉफीची आणि ही उत्सुकता आहे एबी ट्रॉफीची जी आता प्रेक्षकांना या रावळेच्या जागमाता रावळेच्या मैदानावरती खेचून आणले आणि प्रेक्षक तुडुंब भरलेलं मैदान जे आपण पाहतोय. नक्कीच पंकज पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आहे. टर्म ओव्हर द विकेट. टॉस दीपेन बारी यावेळेला शॉर्ट थर्डमॅनला आपण बघतायत कट करण्याचा इरादा होता. एक धाव मिळेल. मुसद्दीक बघायला मिळतात. शिरगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. प्रचंड क्षमता असणारा खेळाडू आहे. लेदर क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळताना नेहमी आपण बघतोय मुसद्दीक यांना. आणि इथे मात्र पंकज पाटील एका दिग्गज गोलंदाजाच्या समोर मुसद्दीक यांना आपलं 100% द्यावं लागेल. स्कोर कार्ड वरती पूर्णतः धावसंख्या थांबले. 2 चेंडू झालेले आहेत एकंदरीत 7. कुठेतरी ड्रायव्हिंग सीट वरती येणं गरजेचं आहे तुकारामचे. ड्रायव्हिंग सीट वरती यायचं तर चेंडू ड्राईव्ह करावं लागतील, कटही करावं लागतील, पुलही करावं लागेल या सामन्यामध्ये. ऑफस्टमच्या बाहेर आहे, जास्त बाहेर आहे पण सवलतात इशारा करतात. पंकज पाटील अर्थात पालनचा तुम्ही उल्लेख केला. पालघर जिल्ह्याचं नाव, या तालुक्याचं, या ठिकाणाचं नाव ज्याने आज ऑल इंडिया ओपन पर्यंत नेलेलं आहे असा उंचपुरा हा या ॲक्शन उंचपुरा गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाजी मार्क वरती आणि नाव केलेलं आहे तसं काम देखील केलंय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता, कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. स्टिपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत फील्ड करतील एक धाव चेंडूवरती पूर्ण. तुम्ही जसं मुसद्दीकचा उल्लेख केला, नक्कीच टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे आणि टॅलेंट गुणवत्ता दाखवण्याचा हा सामना आहे, महत्वाचा आहे. समोर मोठा बलाढ्य संघ आहे पण याच्या समोर जर तुम्ही खेळ दाखवला तर चर्चा तुमच्या नावाची देखील होणार. नक्कीच यावेळेला मुसद्दीक जर चांगले खेळतायत, धावा येत आहेत तर फिशरमॅन दांडाकाडी संघासाठी समयची बाजू आहे. दीपेन बारी हो अप्रतिम परंतु तितकासा प्रॉपर नाही आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला आपण बघतोय झेल मध्ये कन्वर्ट झालाय. पुरता फोर्स लावण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट आपण बघतायत. फलंदाज बाद होताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
जिग्नेश बारी न्यूमॅन थोडस संकटामध्ये सापडलाय संघ. 4 धावांनी 2 गडी बाद होत आहेत. षटक क्रमांक इथे दुसरं सुरू आहे. एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ झालाय. थोडस इथून मात्र धावा येणं गरजेचं आहे तुकारामजी. ज्या पद्धतीने आपण बघतायत 1-2 मोठे शॉटची गरज आहे दंडाकडे संघाला. स्कोरबोर्ड आपण बघितला ना, म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला मोठे फटके येणं गरजेचं आहे. 4-2 असा स्कोरबोर्ड आहे ना, जास्त करून आपण फुटबॉल आणि हॉकीमध्ये बघतो 4-2चा. असा 4-2चा स्कोर आहे. 4-2चा स्कोर आहे. याच्या थोडंसं पुढे जाणं गरजेचं आहे. बघा प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे. इथे 60 बनतील 70 बनतील नाही माहिती, पण किमान त्या 45-50 धावा बनल्या ना, आपल्या खेळाडूंना आपल्या गोलंदाजाला लढण्यासाठी जागा मिळेल, ताकद मिळेल, बळ मिळेल. आणि ते बळ येण्यासाठी स्कोरबोर्ड वरती धावा येणं गरजेचं आहे. आणि ते काम आता जिग्नेशना आणि मुसद्दीकना करायचं आहे. जिग्नेश ऑन स्ट्राईक. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू तो कोलवा टप्प्याचा चेंडू मिड ऑफ द क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आल्यात. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. जसं त्या म्हणतात ना, आपण आपल्याजवळ 4 व्हीलर असू द्या, 2 व्हीलर असू द्या, मोठी गाडी असू द्या, इनोवा असू द्या, सुमो असू द्या, पण त्याच्यामध्ये जर डिझेल पेट्रोल नसेल ना तर चालणार नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये डिझेल पेट्रोलचं काम त्या धावा करणार आहेत. रन पाहिजे. रन आल्या तर मॅच मध्ये कमबॅक होईल. नक्कीच रनची गरज आहे, परंतु पंकज पाटील अचूकतेचं एक मोठं नाव. चेंज ऑफ द पेस गतीला परिवर्तन करतायत. उत्कृष्ट गोलंदाजी आहे. वेग आमच्याकडे, आम्ही बुद्धिमत्तेने खेळणार. चेंज ऑफ द पेस तुम्हाला दाखवू. वेळ जर आली बाउन्सर बघायला मिळेल. थोडासा मध्ये येणारा चेंडू आपल्याला बघायला मिळेल. टिपिकल ऑफ कटर चेंडू सुद्धा खूप चांगले हाताळतायत पंकज आणि खूप चांगले गोलंदाज आहेत. पुढचा चेंडू चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द बॅट होत नाही, ही चिंतेची बाब आहे. आई फटका खेळला होता डीप मिड विकेटवर. क्षेत्ररक्षकातील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ इथे झाला पूर्ण. 3च्या सरासरीने धावा आहेत त्या 6, पण 6 पुरेशा नाही आहेत, ज्याची चर्चा आपणही केलेल्या आहेत. एबी ट्रॉफीचा कुमार रंगलेला आहेत. एक हलकीशी धून ऐकूया, नयनकडे जाऊया, एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. 2 षटकांचा खेळ, 2 गडी बाद 6. मध्ये काढलं गेलं. 2 षटकांचा खेळ, 2 गडी बाद 6. नक्कीच सुंदर सॉन्ग बघायला मिळते. नयन पाटील यांच्याकडनं. मुसद्दिक आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. आपण आशिष मेहरोल यांना बघतोय. ओहो लेफ्ट, व्हाट अ परफेक्ट टायमिंग ओव्हर लॉंग ऑन. एक्सलेंट 6 यू 6 एस नयन. कलयुग है, अगर किसी को पानी लाने भेजो ना तो पहले वो पीता है. ये कलयुग आहे. या हर कोई अपने लिए जीता है. म्हणून आहे ना, स्वतःला काहीतरी करून दाखवायचं आहे आणि करून दाखवायची इच्छा ते मार्ग. तिसरीच्या पुस्तकामध्ये आपल्याला धडा होता, ज्या चाह है वही राह है. इच्छा ते मार्ग आहे आणि तोच मार्ग शोधण्याचा प्रयत्न मुसद्दिक करतोय. षटकाराने थोडंसं मोमेंटमला उचललंय, ते त्या बाजूला जाते का बघूया. धावा आहे धापलकावरती 12. सुंदर शॉट सिलेक्शन बघायला मिळते. इथून मात्र मुसद्दिक शॉन मैदानाच्या आतमध्ये आलाय. शॉनलाही जवळून मॅच बघण्याची इच्छा इथे बघायला मिळत आहे. तयार पुन्हा आशिष. अल्टी पलटी फॅन्सी शॉट. थोडस बिहाइंड विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. काय म्हणाले या शॉट बद्दल? नक्कीच गाणं आहे ना, आडे तेडे दे घुमा के, तसा होता. तसा फटका खेळला होता. आडे तेडे दे घुमा के. कारण या क्षणाला धावा कशा येऊ द्या, धावा कट ने येऊ द्या, ड्राईव्ह ने येऊ द्या, पुल ने येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. आता पुन्हा एकदा चेंडूच्या वेगात बदल केला होता, लांब टाकला होता, टप्पा थोडासा लेंथ मागे खेचली होती मागचा चेंडू. कारण एक फुलर लेन डिलिव्हरी ज्याच्यावरती षटकार आलाय, याच कारणास्तव लेन थोडीशी छोटी केली, लाईन थोडीशी दुरुस्त केली गेली. निर्धाव चेंडूची सांगता. दोन 2.3 षटकांचा खेळ आता पूर्ण होताना आपण जर बघतोय 4
धावफलकावरती आपण पुन्हा एकदा नजर टाकूया. फिशरमॅन दांडाकडीचा संघ 2.4 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 2 गडी बाद, 13 धावा. स्ट्रायकेला फलंदाज जिग्नेश आहे, नॉन स्ट्रायकिंगला मुसद्दीकच्या बॅटमध्ये आपण एक चौकार जरूर पाहिलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर वेगवान मारा पडला, उसळला, बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि या निर्धाव चेंडूची सांगता होता ही ओळख आहे बघा. पडला, थोडासा कटी झाला. जो आउट स्विंगर असतो ना एखाद्याचा, तसा आउट स्विंगर चेंडू हाताळला गेला होता आशिष मेहरोल च्या हातातनं. या षटकावरती पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतरच्या 4 चेंडूवरती फक्त सिंगल रन आतापर्यंत येत असताना स्ट्रायकर जिग्नेश. आकोटा चेंडू, त्याच्यावरती प्रहार जरूर केलाय. चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर 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 चेंडू सीमारेषा पार. एबी ग्रुप मधला दमदार षटकार. करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपण बघतोय तर उच्च फटका, असे फटके पाहिजे अशा धावा येणं अभिप्रेत आहे. 3 षटकांचा खेळ आणि फिशरमॅन दांडाकडीचा संघ 2 गडी बाद 19 वरती धावफलक पोहोचलेला असताना आपण जो सध्या पाहतोय गोलंदाजी मार्क वरती थोडासा बदल होतोय. फिरोज कालचा दिवस त्याने गाजवलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा वापर करणं जे अपेक्षित होतं चौथ्या षटकामध्ये ते आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी बघितलं तर फिरोज यांचा वापर केलाय. अजितजी मी तुमच्या दिशेने येतोय. पुन्हा एकदा 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा आहेत धावफलकावरती 2 गडी बाद 19. व्हाईट बॉल बघायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 वर स्थिरावते. 3 षटक कंप्लीट झालेत. इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय फिरोज. काल 6 चेंडू 10 धावा असताना मॅच डिफेन्स करणारा गोलंदाज आहे. सध्याच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक भरोशाचा गोलंदाज म्हणून फिरोज शेखनं आपल्या नावाला 4 चांद लावलेले आहेत. तर एका बाजूने आपण मुसद्दीक यांना बघतोय ज्यांच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. सुंदर बॅटिंग मुसद्दीकने केले. प्रभावी बॅटिंग करतायत. बॅटल भरपूर मोठा आहे. चेंज ऑफ द पेस, गतीला परिवर्तन करत कट करतायत चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. मुसद्दीक थोडेसे चेंडूकडे बघत राहिलेले आहेत. आपण बघतायत रॉंग वन. एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू आहे. नॅचरल जो लेफ्ट आर्म गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते त्याच पद्धतीची गोलंदाजी इथे आहे. सुंदर गोलंदाजी करताना फिरोज. ओ क्लीन बॉल. मुसद्दीक आउट. थँक्यू. मागचे काही चेंडू स्लोअर वन हाताळले, रॉंग वन हाताळले. हा क्विकर वन होता. वेगवान चेंडू हाताळला गेला होता आणि वेगवान चेंडू सरळ यस्या उद्ध्वस्त करून गेलाय तो फलंदाजाच्या. मुसद्दीकला परतावं लागले पेवलिनच्या दिशेने. 3.3 षटकांचा खेळ झालाय. संघा स्कोरबोर्ड वरती आपण नजर टाकली तर 3 गडी बाद 20 धावा. आणि फिरोजचा तुम्ही उल्लेख केला, चांगला उल्लेख केला. ज्याच्याकडे व्हरायटी आहे, विविधता आहे, ज्याच्याकडे एक लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्सचा बाहेर जाणारा चेंडू आहे, एक रॉंग वन देखील पाहिलाय आणि मागच्या चेंडूवरती क्विकर वन, एक फास्टर वन पाहिला होता. व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. आधुनिकता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कॉम्पिटिशन भरपूर वाढलेली आहे. स्पर्धात्मक युग आहे आणि तुमचं बेस्ट तुम्हाला द्यावं लागतं. त्यासाठी मेहनत करावी लागते. ओ याही वेळेला आपण बघतोय फक्त एकदा मिळेल. नेहमी म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट आणि तीच गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या खेळासाठी किती चांगला प्रयत्न करतायत, कुठल्या क्वालिटीने करतायत आणि कशा पद्धतीने करतायत, तदनंतर तुमच्या मॅचेसमध्ये तुमचा जो प्रभाव आहे, असर आहे, टॅलेंट आहे, ही दुनिया बघत असते. म्हणून वेळ हा अभ्यासासाठी देणे भरपूर महत्त्वाचं आहे आणि फिरोजने जो वेळ खर्च केलाय आपल्या स्वतःवरती तो मात्र इथे किफायतशीर ठरताना आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच जसा तुम्ही उल्लेख केला, सरावाचा सराव फार महत्वाचा आहे. प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची हे फिरोज दाखवतोय. थोडासा लांब ठेवला आणि उचली तोड देखील होती. कारण सराव असा करा ना, चेंडू पहिला बघा
फिरवला होता चेंडू पूर्णपणे टर्न झाला. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा. सराव असा करा की कधी जिंकलेच नाही, पण मॅच अशी खेळा ना का कधी हरणारच नाही. नक्कीच समोर आमच्या दंडकडे गावातील ग्रामीण खेळाडू आहेत. प्रचंड क्षमता त्यांच्याकडे, परंतु सातत्याने त्यांना जो प्लॅटफॉर्म मिळत नाही किंवा मोठ्या स्पर्धा ते खेळत नाही, म्हणून कुठेतरी थोडंसं प्रेशर किंवा तशा गोलंदाजाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी जो तुमच्याकडे पावित्र्य असतो त्याच्या थोड्याशा उणीवा दिसतात. टॅलेंट भरपूर आहे या फलंदाजाकडे. जिग्नेश असेल, नंतर प्रतीक असेल, चिराग बारी असतील, प्रचंड क्षमता आहे, परंतु सातत्याने ग्रामीण क्रिकेट खेळतायत. ऑल इंडिया आयकॉनच्या अगेन्स्ट खेळण्याची संधी कमी त्यांना मिळत आहेत किंवा त्या उपलब्ध होत नाही, म्हणून कुठेतरी त्या टॅलेंटला वाव मिळत नाही. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये इथून जो त्यांना अनुभव मिळेल, जरी त्यांचे इथे स्ट्रगल करतायत, परंतु इथून त्यांना मिळणारा हा अनुभव आहे हा पुढे भरपूर कामात येईल. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला. या ग्रामीण पातळीवरती खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव, इथे काहीतरी शिकण्याचा अनुभव. बघा इथे तुम्ही सक्सेस झाला, तुमचा गावगाव आहे. फेल जरी झाला, पण फेलचा अर्थ तोच आहे ना. FAIL चा अर्थ तोच आहे, फर्स्ट अटेमिंग लर्निंग. फेलचा अर्थ तो आहे, पहिला प्रयत्न असतो तुमचा शिकण्याचा, आणि तेच प्रयत्न तुम्हाला इथे मैदानावरती देखील करायचा आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी भावेश पवार. पहिला चेंडू भावेश पवारचा. फटका जरूर खेळाय क्षेत्ररक्षकाला आहे कव्हरच्या दिशेनं, आणि हा गडी बाद होतोय. चौथा, 4 गडी बाद, 23. त्यामुळे शिकत राहणं हे अभिप्रेत असतं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळायचा प्रयत्न होता अवधूतचा. डीपवरती प्रोटेक्शन आहे. वारीस तडमॅनला क्षेत्ररक्षक होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना परतावा लागेल इथे. नाग प्रयत्न केला दुसरी धाव घेण्याचा. या ऑल इंडिया ओपनचे खेळाडू आहेत, यांच्या थ्रोवरती संदेह नाही करायचा, आणि जसा थ्रो केलाय काय सांगायला जीजी. नक्कीच यावेळेला अवधूत थोडीशी घाई करतायत. न्यूमान मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. धीरज थोडस संघ संकटामध्ये सापडलाय, कारण समोरच्या संघासमोर दिग्गज गोलंदाज आहेत. आशिष असतील, फिरोज असतील, भावेश असतील, उत्कृष्ट गोलंदाजी दाखवत आहेत, आणि तांडाकडी संघाच्या अगेन्स्ट थोडासा प्रभावी मारा इथे बघायला मिळत आहे. 24 वरती 5 आहेत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे, आणि स्ट्राईकला आपण बघतायत मिस्टर जिग्नेश. क्षमता बरीच आहे, स्ट्रेंथ भरपूर आहे, ॲबिलिटी भरपूर आहे, डिझर्व करतायत मोठ्या शॉटसाठी, परंतु समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे भावेश पवार. ओ यावेळेला शॉर्ट अंपोल, टायमिंग चांगला आहे. चेंडू वन्स बाउन्सी मा पार. 4 बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाताना 28 वर स्थिरावलेली आहे. मी मगाशी म्हटलं की जिग्नेशकडे क्षमता भरपूर आहे, परंतु समोर टॅलेंट ओतप्रोत भरलेलं आहे, हे विसरून चालणार नाहीये. नाही, पण अशी स्पर्धा आहे ज्या वेळेला तुमच्या क्षमतेला योग्य वाव मिळतो, त्या गुणवत्तेला योग्य प्लॅटफॉर्म मिळतो, आणि त्या प्लॅटफॉर्म सिद्ध करता भावेश पवारचा चेंडू, आउट पायचा चेंडू, आणि त्याच्यावरती प्रहार केला होता. हा क्रॉस बॅक फटका. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असताना एक चौकार जरूर पाहिलाय, पण पलटवार देखील आलाय. गडी बाद होतोय. नक्कीच
30 धावांचं टार्गेट असेल. हरेश्वरजी गिनी सरांना मी या ठिकाणी विचारणा करतोय की पुढचे जे 3 मॅचेस आपल्याला बघायला मिळतील, कशा पद्धतीने आपलं शेड्यूल असेल, आपण थोडंसं डिक्लेअर करूया. दरम्यान मुख्य मंचासमोर सर्व खेळाडू उभे आहेत. आपण खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न जागा बनवून देतील. हर्षवर्जीने तिथे जायचं. जागा खेळाडू कक्ष रिकामा करायचा प्लीज. राहुल 11 टेंबोडे संघ आपण तिथे स्थानपन्न व्हा. मुख्य मंचाच्या समोर कोणीही थांबणार नाहीये याची आपण नोंद घ्यायची, जेणेकरून आमच्या मुख्य मंचावरून मॅच खूप चांगल्या पद्धतीने बघता येईल. सवळी मॅच कडे टार्गेट इथे समोर ठेवलं गेलंय. 30 धावांचं 30 चेंडू अवधूत तयार होत आहेत. समोर फलंदाज आपण बघतोय केतन म्हात्रे आणि त्यांच्या समवेत नागेश. ओहो, पहिला चेंडू परफेक्ट स्वीप बघायला मिळतोय आणि चेंडू सरळ जातो. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार आलाय. तुकारामजी काय म्हणाल? 30 धावांचा पाठलाग आणि ॲज युजल केतन मात्र ह्याचा बायकर मॅन ज्या गोष्टीसाठी ओळखला जातो, ज्या स्टार्टसाठी ओळखला जातो, तो स्टार्ट केलाय. म्हणजे ही स्पर्धा असू द्या, मोठी स्पर्धा असू द्या, अशाच पद्धतीने तो स्टार्ट करतो. बायकर मॅन पुढं त्या टेनिस क्रिकेट मधला का त्याला म्हटलं जातं, तो आता स्ट्रायकर एंडला आहे. केतन मात्रे पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. बॅटला लागला, आतल्याकडे लागला होता. जोपर्यंत शॉर्ट लेगला चेंडू राहतोय, एक धावे चेंडूवरती पुढं. एका बाजूला जर आपण पाहिलं तर केतन मात्रे आहे, तर दुसऱ्या बाजूला नागेश वाडेकर. हा देखील महत्वाचा खेळाडू आहे, कारण नेहमीच ॲज अ आयकॉन म्हणून या खेळाडूला आपण पाहिलंय. आज तो पाहतो तर आपण टीम राहुल 11 टेंबोडे या टीम कडनं खेळताना नागेश वाडेकर नेहमीच आपण पाहिलेलं आहे. त्या खेळाडूला तो आता स्ट्रायकर एंडला सज्ज आहे. अवधूत इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याने देखील केले. जागा बुडून खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा मागे हटले होते. जागा बुडून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव जलद गतीने पूर्ण करते दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वरती. 3 चेंडूचा खेळ झाला. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे.
यानंतरचा शेड्यूल कसा असणार आहे तोही आपल्यापर्यंत येणार आहे. एबी ट्रॉफी आता जसं टॉप 6 होते, टॉप 3 होते, त्या पद्धतीने आता खेळ पुढे पुढे सरकत चाललाय. केतन मात्रे पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकर एंडला. फुल टॉस बॉल ताकद आहे केतनची, मसलवाली ताकद. आणि हा षटकार पंच इशारा करतात काय? नो बॉलचा इशारा. आणि चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार नैन पडेल. दरम्यान सन्माननीय राहुल पाटील साहेबांचं संपूर्ण परिवार आपण या ठिकाणी बघतोय. त्यांचं शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या मुख्य मंचावरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक आखोटा बॅट चेंडू. ज्या बॅटिंगसाठी केतन ओळखला जातो, केतन मात्र ओळखले जातात, तो फटका खेळलाय. षटकार. थँक्यू केतन मात्रे या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये 3 षटकार पाहिले आतापर्यंत. एक नो बॉल वरती षटकार पाहिलाय. संघाची धावसंख्या 21. 21 धावा झालेली आहेत आणि टार्गेट समोर आहे ते 30 धावांचं. आणखीन एक जबरदस्त शॉट बघायला मिळतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. आणखीन एक षटकार. धावसंख्या पोहोचते ती 27. फक्त 3 धावांची गरज आहे. दरम्यान टॉप 3 संघ इथे राहिलेले आहेत आणि त्याच्यामधला एक संघ हा फायनल मध्ये जाईल. आणि तो फायनल मध्ये कुठला संघ जाईल यासाठी आयोजकांच्या माध्यमातून रिले पद्धत आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रत्येक संघातील 2 खेळाडू 4 धावा पूर्ण करायचे आहेत. याची आपण नोंद घ्या. जो पहिला संघ 4 धावा पूर्ण करणार तो मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होणार. प्रत्येक संघाचे 2-2 खेळाडू आपण पाठवायचे. त्यांच्या समवेत एक बॅट असेल, ती बॅट घेऊनच 4 धावा पूर्ण करायच्या आहेत. याची नोंद घ्या. पहिल्या 4 धावा ज्या संघाच्या पूर्ण होतील तो संघ मात्र तर लक्षात ठेवायचंय इथून मात्र रिले पद्धतीने रन्स बघायला मिळतील. जो संघ 4 धावा कंप्लीट करेल तो मात्र मेगा फायनल मध्ये जाईल. 2 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 2 धावांची आवश्यकता. आणि 2 धावांची आवश्यकता असता नागेश वाडेकर यांच्या बॅटमधनं डाऊन द ग्राउंड विजयी षटकार. टॉप 3 मध्ये टीम या ठिकाणी पोहोचलेली आहेत. साईच्या अर्नाला संघ, विहान 11 नानकर टीम आणि राहुल 11 टेंबोडे. फक्त संघ नाही घ्या. ज्या काही सूचना तुम्हाला करायच्या आहेत त्या तुम्ही मात्र तुमच्या खेळाडूंना करा. आयोजक तुम्हाला सूचना करतील. वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. अंतिम षटक आणि 2 विकेट ज्यांच्या नावावरती आहेत भावेश पवार ठरताय त्या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड भावेश यांना जातोय. भावेश या आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी. आदरणीय व्यक्तिमत्व उदयजी पुरंदरे सरांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड देणार आहोत. भावेश पवार वेल प्लेड. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड बघायला मिळतोय भावेश पवार या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घेताना सन्माननीय आदरणीय उदयजी पुरंदरे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण वितरित करतोय. भावेश पवार नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा.
चला प्लीज विनंती असेल वियान 11 नानकर संघ साईच्या अर्णाला आणि राहुल 11 टेंबोडे संघ नाही घ्यायचा रिले पद्धतीने 4 धावा तुम्हाला पूर्ण करावे लागतील. जो संघ 4 धावा पूर्ण करेल तो मात्र फायनल मध्ये दाखल होईल. दरम्यान नुकताच सन्मानी राकेशजी पाटील साहेबांचं शुभागमन झाले. टेंबोडे गावाला बिलॉंग करणारे एक अतिशय उत्कृष्ट असे पर्सन्स आपण बघताय. सन्मानी राकेशजी पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत. नानकर संघाचे संघनायक विहान 11 नानकर संघ संघनायक आपण पाठवा. विहान 11 नानकर संघाच्या संघनायक त्वरित यायचं आहे. मोरेश्वर कुठे असतील आपण या. दरम्यान विनंती असेल मैदान आखून घ्यायचं. एबी ट्रॉफी मानाची ट्रॉफी पालघर जिल्ह्यातील मुकुटमणी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. अत्यंत दर्जेदार असं संयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे. आणि मित्रांनो निश्चितच या स्पर्धेचे आयोजक अजयजीबा भोईर यांच्या संकल्पनेमधनं साकार झालेली स्पर्धा. अनेक पारितोषिकं त्याचा उल्लेख आवर्जून आपण केलेला आहे. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन हे जे पारितोषिक आहे भूपेंद्र वर्तक यांच्याकडून स्पॉन्सर करण्यात आले. दानशूर व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते, बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, कोणत्याही समस्येवर हमखास उपाय शोधणारे आमचं एक हस्त्र व्यक्तिमत्व भूपेंद्र वर्तक यांचे मनापासून धन्यवाद. एबी ग्रुप कडून त्यांचे सदस्य आभार. एबी ग्रुपसाठी जे आपण सर्व सामने पाहतोय त्या सामन्यासाठी जे उत्तम प्रकारचे सिक्सर कंपनीचे चेंडू आहेत आणि ते चेंडू जयप्रकाश विष्णू म्हात्रे JP यांच्या माध्यमातून आहेत. त्यांचे मनापासून धन्यवाद. माजी खजिनदार, आगरी समाज सेवा बाबी समाजसेवा संस्था, स्थानिक स्थानीय लोकप्रिय समिती तारापूर प्रभाग कार्यालय प्रमुख, त्याचबरोबर या स्पर्धेकरता आपण चेंडू प्रायोजित केले त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. एबी ग्रुपच्या वतीनं आपले सदस्य आभार. दमदार खेळ मैदानावरती अगदी थोड्याच वेळात पुन्हा एकदा पाहणार आहोत आणि या स्पर्धेचं एक अट्रॅक्शन असणार आहे. यानंतर एबी ट्रॉफीसाठी जागमाता क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मैदानाचं सपाटीकरण करण्यासाठी मायकोप ग्रामपंचायतीने रोलर देऊन एबी ट्रॉफीसाठी जी मोलाची मदत केली त्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद. हृदयाच्या अंतकरणापासून एबी ट्रॉफीसाठी प्रेक्षकांना बसण्यासाठी जे स्टँड बनवलेले आहेत त्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य केलेले असे आमचे सर्व मित्र, ज्यामध्ये हर्षल तुकाराम घरात आणि नमिता